महसूलच्या पथकाने पाठलाग करून पकडले अवैध वाळूची वाहतूक करणारी वाहने। पैठण तालुक्यात सर्रास वाळू चोरी रोखण्याचे मोठे आव्हान होते। तहसीलदार सारंग चव्हाण यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे। गेल्या महिनाभरात मोठ्या कार्यवाह्या देखील केल्या आहेत। शुक्रवारी महसूल पथकातील तलाठी फटांगडे व बोंद्रे यांनी मोठ्या शिताफीने वाहनाचा पाठलाग करत कातपूर परिसरात पकडून त्या वाहनास तहसील कार्यालयात जमा करण्यात आले। उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यवाही करण्यात आली। निवडणूक संपताच तहसीलदार सारंग चव्हाण यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी जातीने लक्ष घातले आहे। गेल्या काही दिवसात 10 ते 15 वाहनांवर कार्यवाही करण्यात केल्याचे मोठा महसूल वसूल केला जात आहे। वाळू चोरी करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही होत असल्याने वाळू तस्करांचे आता धाबे दाणाणले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून पैठण तालुक्यासह विविध ठिकाणी चोरी चुपके वाळू चोरी सुरू होती। त्याला आळा घालण्यासाठी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी विशेष असे पथक तैनात केले आहे। आणि आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे। ब्युरो रिपोर्ट, पैठण, छत्रपती संभाजीनगर।